आणि म्हणून जर लक्ष असू द्या बंधूंनो, त्याग करताना ते कधीच चुकले नाही, हवन करताना ते कधी झुकलेच नाही. त्याग करताना ते कधी चुकले नाही, हवन करताना कधी झुकले नाही. भक्तीचा कमी ज्यांनी व्यसन मुक्तीचा संदेश दिला, मी सर्वप्रथम प्रणाम करतो त्या बाबा जुमदेवला, त्या बाबा जुमदेवला. नवऱ्या बायकोच्या भांडणाला तोड नव्हता, व्यसन मुक्तीसाठी कोणी जोड नव्हता. खूप खाल्ल्या भुलल्या भाकरी, खूप खाल्ली मिठाई मेवा, पण आता नाही घाबरत म्हणते, कारण घरी आहे परमात्माची सेवा, परमात्माची सेवा, परमात्माची सेवा. आणि बघा बंधूंनो, आता गाणं मी स्वतःच बनवलेलं म्हणत आहे तुमच्या समोर, जर लक्ष असू द्या. अरे दारू सत्याचा जाने चिरफाड केला, अरे चंदा ठोकण्याचा जाने सतमारा नेला. ते बाबा महान त्यागी, ते बाबा महान त्यागी, अरे नाव आहे त्यागी. ते बाबा महान त्यागी, अरे नाव आहे त्यागी. फिरून अर्थ नाही, माझ्या जुमदेवजीच्या सेवकाच्या घरच्या वाणी तीर्थच नाही. सारं जग फिरून अर्थ नाही, माझ्या जुमदेवजीच्या सेवकाच्या घरच्या वाणी तीर्थ नाही. तिथं पण त्यांना कच्चीची पक्की परीक्षा मागते, आणि त्या पक्कीच्या परीक्षेमध्ये माहीत पडते त्या जुमदेवजीच्या सेवक बनासाठी काय काय लागते, काय काय लागते, काय काय लागते. बघा, सेवेत आल्यानंतर बदल झाला बंधू, कसा झाला, कसा झाला, कसा? जो परिवार सकाळी 10 वाजता झोपून उठायचा, तो परिवार सकाळी 5 वाजता झोपून उठायला लागला. केव्हा? केव्हा? जेव्हा तो कच्ची मनी होता. कच्ची मनी जेव्हा असते तेव्हा सकाळी 5 वाजता झोपून उठायला लागला. हे परिवर्तन सेवेनं केलं. आणि म्हणून काय म्हणतो सर लक्षात द्या. बंडूजी शेंडे हल्ले मुक्काम खंडार आले आमचे काका यांच्याकडून 50 लोक राहणारे यांना भगवानच्या आशीर्वाद माझा नमस्कार आहे. दिनेशजी ढोबळे शेडीवाले आता सुद्धा शंभर भेटायला यांना भगवानचा आशीर्वाद माझा नमस्कार आहे. आणि मग मी काय म्हणतो,
खोटं तुम्हाला सांगत नाही. बाजारामध्ये म्हणून तो खोटा सिक्का चालत नाही. कोणी किती सांगत असेल व्यसनमुक्तीचा इतिहास तर बाबा जुमलेजीच्या नावाशिवाय व्यसनमुक्तीचं पान हलत नाही. पान हलत नाही. पान हलत नाही. आता दुसरा बदल कोणता झाला? कोणता? मानात सन्मानाने नवीन जन्म भेटला. कसा भेटला? कसा? लहानसा मुलगा असन आणि मोठा व्यक्ती असन, तो लहानसा मुलगा त्या मोठ्या व्यक्तीला नमस्कार जी करते आणि तो मोठा माणूस त्या लहानसा व्यक्तीला नमस्कार करते. हे शिकवण आहे महान काही बाबा जुमलेजीची. 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम. पण झोपलं गेलं हे सरकार. काऊन झोपलं? जो सचिन तेंडुलकर 100 सेंचुऱ्या मारते त्याला भारतरत्न पुरस्कार देते आणि जो माणूस गोरगरिबाच्या घरची दारू सोडते त्याला कोणता पुरस्कार दिला या सरकारनं? काही विचार कधी संसदेमध्ये? अरे 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 कुठं नेऊन भरान मी एवढं पाप मारायला खुंदाले पाहिजे नेते आले. कास्तकाराला पिडते, चांगलं दिसलं तिथं सलते आणि तुम्ही चांगल्या गोष्टी अंमलात आल्या पाहिजे म्हणते का? गोल्डन बिअर बार मध्ये दारू पिली तर काही फरक नाही पडत आणि बिअर बार म्हणून निघलं गाडी चालवली तर ड्रंक अँड ड्राईव्हचं चालन मारते. ड्रंक अँड ड्राईव्हचं चालन मारते. अबे मग पहिले दारू बंद करा ना. पहिले बंद नाही बंद करत. पहिले बंद नाही करत दारू. आणि म्हणून सर्व खेळ यायचा आहे. यायचं काय का सामान्य माणूस बर्बाद झाला पाहिजे हेच राजनीती आहे. बोलायला गेलो तर मी या भूतात बोलायला नाही पाहिजे पण आता गोष्ट आहे सत्याची. हा ड्रंक अँड ड्राईव्ह तुम्ही ड्रंक अँड ड्राईव्ह मारता हे ठीक आहे. पहिले दारू बंद करा तुम्ही. पहिले तंबाखू बंद करा ना. तंबाखू विकलेला म्हणजे पकडते आणि खराब खजाबी खुलेआम खाऊ देते. म्हणजे तुम्ही बिघडले पाहिजे. पण ज्या माणसानं सुधरवलं 4 तत्व 3 शब्द 5 नियमाच्या जोरावरती त्या माणसासाठी का करून राहिले तुम्ही? अरे महाराष्ट्र गोरगरिबाचा घरचा विचार महान बाबा जमदेवजीनं 20 दिवा पेटवला. तो माझा महान बाबा जमदेवजी आणि म्हणून समोर माझं काही या क्षेत्राचे खासदार बबलू भाऊ बर्वे यांनी महान देवा जमदेवजीला पद्मश्री पुरस्कार मिळावा मागणी केली संसदेमध्ये. पण अजून पण कोणत्या नेत्यानं त्याचं उत्तर दिलं नाही ना त्याचा पाठपुरावा केला की दिला पाहिजे का नाही दिला पाहिजे म्हणून. आणि म्हणून गल्लीपासून तर दिल्लीत पसार झालेला आहे. आणि शेवटच्या कडून माझं काय म्हणणं आहे
बाबासाहेबांचे टूक सादर करतो. जर लक्ष असू द्या. अरे कोणी नाही केलं भलं नाही त्या भीमान केलं. अरे दिल्लीचं दालन खुलं नाही भीमान केलं. अरे कोणी नाही केलं भलं नाही भीमान केलं. अरे दिल्लीचं दालन खुलं नाही भीमान केलं. माझ्या देवाचं माझ्या राजाचं माझ्या बाबाचं नाव गाजतंय किल्ल्याचं नगरावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय किल्ल्याचं नगरावर. सर्वांचे आभार मानतो. पंचकमिटीचे मी आभार मानतो की ज्यांनी मला प्रास्ताविक कला सादर करण्याची संधी दिली. बबलू शेंडे मातनेल यांच्याकडे 50 वेळ भेट आलेली आहे.